पोरा मैले पाय दुखायला लागले, दोघांच्या पैकी कोणी पाय दाबीते का रे? हे बघ आई, म्हटलं 1-2 महिन्यापासून काम लय चांगलं चालू आहे. जर मी तुपल्यापाशी जर पाया दाबीत जर बसलो ना तर म्हटलं 1-2 लाखाचं नुकसान होईल. आणि हा तसं बी मी काही दिवसांनी हे घर सोडणार आहे. आई मी आज कामाला जात नाही, मी आज तुपल्या हातपायात दाबितो. पोरा ते काही इच्छा आहे का? हा आई, मला एक चांगली नोकरी करायची. देवा माझ्या पोराला चांगली नोकरी लागू दे. पण आई नोकरीला लय पैसे लागते ग. आई जाऊ दे, तू झोप आता. अरे यार, सकाळपासून 10 जण शिवायला कॉल केले पण सगळे नाहीच म्हणायला लागले. आई मला एक चांगल्यापैकी नोकरी लागली आणि मी पुढच्या महिन्यापासून जाणार आहे. कसं झालं पण हे? तू तर रोजानी काम करतो आणि तुला नोकरी कसं काय लागली? भैया मी काही दिवसापूर्वी आईचे पाय दाबले होते आणि आईनं मला त्यावेळेस आशीर्वाद द्यालता. देवानं माझी इच्छा पूर्ण केली आणि आईच्या आशीर्वादामुळं मला नोकरी लागली. भैया एक गोष्ट लक्षात असू दे, आईची कवा पण इज्जत करायची आणि ह्या आईच्या आशीर्वादामध्ये लय ताकद असते. कधी कधी माणूस लाखो रुपये पैसे कमवतो. आईचा जर आशीर्वाद तुमच्या सोबत जर असला ना तर कोणती गोष्ट सहज होऊ शकते, कारण आई ती आई असते.